नमस्कार. मी तुम्हाला आता सिकेपी पद्धतीचं पंचामृत दाखवणार आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे इथे खारकेचे तुकडे आहेत, एक कढीपत्ता आहे, चिंचेचा कोळ आहे, गूळ आहे, दाण्याचं कूट आहे थोडंसं आणि तिळाचं कूट आहे, हिरव्या मिरच्या, काजू, शेंगदाणे, खोबऱ्याचे तुकडे आणि अगदी थोडासा गोडा मसाला लागतो. आणि हे शेंगदाणे जे आहेत ते पाण्यामध्ये भिजत घालून सोलून घ्यायचे असतात, तसे सोललेले आहेत. आणि हे खोबऱ्याचे तुकडे पाहिजे तर सुकं खोबरं घेऊ शकतो किंवा ओलं खोबरं, त्याचे असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे असतात. आता आपण हे करायला सुरुवात करूया. आता मी कढई तापत ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता मी तेल घालते. साधारण अर्धी वाटी, आपण हे जे सगळं प्रमाण एक एक वाटी सारखं घेतलेलं आहे त्या वाटीच्या प्रमाणात अर्धी वाटी तेल घातलंय मी. पहिल्यांदा मोहरी तडतडली का बघायला पाहिजे, नाहीतर मग ते करपते. अगदी थोडी मोहरी घालून बघायची. त्याचा आवाज आल्यावर मग जरा जास्त मी घालते, आधी सगळी घाला नाही तर करपल्याचा वास येतो. आता मोहरी घातले त्याच्यामध्ये. आहे आता मी मिरच्या घालते त्याच्यात. चमचा देते. त्यानंतर कढीपत्ता घालतात. आणि आता गॅस बारीक करून हिंग घालायचा, नाही तर परत तो हिंग पण करपतो. अर्धा चमचा तरी हिंग लागतो, कारण ते बरंच प्रमाण आहे. आणि हे असं जरासं परतून झाल्यावर या ज्या आपण सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत त्या सगळ्या एक एक करून घालायच्या त्याला. फक्त दाण्याचं कूट आणि चिंच गूळ हे जरा नंतर घालायचं. हे चांगलं जरा परतून घ्यायचं असं. परतल्यानंतर पण छान एक वास येतो वेगळाच, मिरची आणि कढीपत्त्याचा. घालायचंय. जरा मी झाकण ठेवते त्याच्यावर. आता ह्याला ही अशी वाफ आलेली आहे चांगली. मध्ये मी गूळ घालते, चिंचेचा कोळ घालते, हे तिळाचं कूट आहे आणि हे थोडंसं शेंगदाण्याचं कूट आहे. आणि हा गोडा मसाला घालायचा असतं तो ऑप्शनल आहे, पण अगदी चिमटीभर घालायचा, जास्त नाही घालायचा. आणि चिंच गूळ हे आपण थोडंसं मग चाकून बघायचं, आणि हवं असेल तसं आंबट गोडपणा कसा हवा असेल तसं लागेल तसं अजून लागलं तर घालू शकतो. आता परत त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं जरा वेळ, म्हणजे ते जरा मुरल्यासारखं होतं. आणि जर जाड पातळ काय असं हवं असेल तर तिळाचं कूट करून ठेवायचं थोडं, आणि मग त्याच्यातलं त्याच्यात घालायचं जाडपणा यायला, जर पातळ वाटलं तर. एखाद वेळ ते काय होतं
झाल्यानंतर गार झाल्यावर जरा जाडपणा येतो त्याला, गरम असताना वाटत नाही तसं ते. पण नाही वाटलं तर मग तिळाचं कूट अजून घालायचं थोडंसं, म्हणजे जाड असं पानावर वाढल्यावर ते असं वाहून गेलं नाही पाहिजे ना, घट्ट राहिलं पाहिजे, त्यामुळे ते तिळाचं कूट घालायचं थोडंसं लागेल तसं. मिनिटं ठेवलं तरी चालेल झाकण, म्हणजे मग ते सगळं शिजून मुरेल जरा चांगलं. बाकी झालेलं आहे हे पंचामृत. आता मी थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालते. मीठ घातलं तर शिजत नाही खरं, काय काय गोष्टी आधी मीठ घातलं तर म्हणून ते नंतर घालतात. आता आपण चाकून बघूया. बरोबर झालं, गरम आहे, चव बरोबर आहे ना, पण तिळाचं कूट लागेल. हा नाही लागणार अजून हे होणार ना. हो कळेल ना? होणार, अजून हे होणार आणि ते जरा. मुरेल ना. हो हो. मस्त आलंय. चवीला हे पाण्याला चव आली ना चांगली ह्या हो, हो. रस्स्याला. छान आलंय. आणि हे जरा वेळ लागेल शिजायला जरा. अशा तऱ्हेने आपण आता पंचामृत केलेलं तयार झालेलं आहे. तुम्ही करून बघा आणि आवडेलच तुम्हाला. आणि आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब प्रसादच्या चॅनलला करा.